हॅलो, मी वैशाली। आज आम्ही तुम्हाला माझ्यासोबत काही माझ्या मैत्रिणींना इंट्रोड्यूस करून देणार आहे, कारण आज आहे आमच्या सोसायटीमधल्या सगळ्या बायकांनी मिळून एक आम्ही किट्टी अरेंज करतो आहे। त्या किट्टीची होस्ट आहे मयुरी आणि आता मी तिथे तयार होऊन चाललेले आहे। बघा, हा माझा लुक आहे। आजची थीम आहे आमची रेड, पण माझ्याकडे रेड आहे पण मला तो आता काही मिळत नाही आहे, त्यामुळे हा थोडा मी पिंक कप्तान वेअर केलेला आहे। असा माझा लुक आहे आणि आता मी निघाले आहे। मी ऑलरेडी खूप लेट झाले आहे, तर मी जाते आहे आता आमच्या सोसायटीच्या प्रीमाइसाइज मध्ये। धमाल मस्ती रील्स फन सगळं करणार आहेत, तर चला जाऊया। मला तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की मी नंतर कप्तान चेंज करून मरून रेड कलरची एक टी शर्ट वेअर केली, कारण कप्तान फारच पिंक कलरचा होता आणि आजच्या आमच्या व्हॅलेंटाईन रेड थीमला सूट देखील करत नव्हता। सोसायटीच्या एंट्री गेट जवळच आम्ही सर्व एकत्र येतो आणि तिथेच आम्ही आमची किट्टी सेलिब्रेट करतो। काय आहे ना की आमच्यापैकी बऱ्याच मैत्रिणी ह्या वर्किंग आहेत, जॉब करतात, त्यांना लवकर येता येत नसल्यामुळे आम्ही आमची किट्टी 10 नंतरच स्टार्ट करतो, जेणेकरून सर्वांना ऑफिस नंतर घरचं काम वगैरे सांभाळून येता येईल। मैत्रिणीला भेटायला आणि मैत्रिणीसोबत काही वेळ घालवायला सर्व कशा रेडी होऊन आणि फुल एनर्जी मध्ये येतात। इथे आमची एक मैत्रीण 1 बाय 1 नाव घेऊन सर्वांचे पैसे गोळा करीत आहे आणि जमलेली रक्कम जिचा ह्या महिन्यात किट्टीचा नंबर असतो ना, तिला मग ती जमलेली सर्व रक्कम देण्यात येत असते। पैसे मोजताना मयुरीचा चेहरा बघा, किती आनंदात ती आहे, ती किती खुशी आहे तिच्या चेहऱ्यावर। बाप रे बाप, पैसे कसे स्टाईल मध्ये मोजते ती। इथे मयुरी आम्हा सर्वांना गेम्सचे काही रूल्स समजावून सांगित आहे, कारण जी होस्ट असते ना तीच त्या दिवशी सर्वांना गेम खेळवते आणि स्नॅक्स पण देते, ही तिची रिस्पॉन्सिबिलिटी असते। गेम मध्ये जे विनर होतात ना त्यांना काही गिफ्ट पण असतात। होस्ट सर्वांना गेम समजावून सांगून मग जे विनर होतात त्यांना प्रत्येकांना जे विनर असतील किंवा त्यांनी जे काही गेम्स ठरवलेले असतील त्यात किती विनर्स काढायचे, काय करायचं, हे सर्वस्व गेम जे होस्ट असतात ना त्या दिवशीची त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते। त्यानंतर आम्ही सर्वांनी आईस्क्रीमवर ताव मारला। जे विनर होती त्यांचं तर बुवा बघायलाच नको, गिफ्ट पण मिळालं, वरून आईस्क्रीम पण, त्यांचा आनंद तर आकाशात मावेना। चला, इट्स ओके। सर्वांचा आवडीचा विषय म्हणजे काय, जिथे 4 बायका जमल्या आणि तिथे रील नाही होणार, अरे बाबा असं होऊ शकत नाही। मग आम्ही सर्वांनी मिळून खूप रील्स वगैरे बनवली, खूप धमाल मस्ती मजा खूप काही केलं। कधी रात्रीचे 12 वाजून गेले ते कळाले सुद्धा नाही, खूप उशीर झाला होता। घरी आल्यावर परत काही मला शूट करता आले नाही। तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट तर प्लीज नक्की करा हा, जेणेकरून मला तुमच्यासोबत संवाद साधता येईल आणि तुमच्या जर काही सजेशन असतील ना तर त्या पण मला प्लीज सांगा। आजचा व्हिडिओ इथेच संपवते, पुन्हा लवकरच भेटू। जय महाराष्ट्र।